आपण स्वागत करीत आहोत। चलो दापोलीचा असणारा शान आपल्या अमर भारत टाळसुरेचा 777 अफाक एनरकर आक्रमणासाठी सज्ज होतो। प्रतिस्पर्धी संघ एक ठाणे जिल्ह्यातला एक बलाढ्य संघ ओम कबड्डी संघ ठाणे कल्याण। रसिकांच्या माहितीसाठी प्रशांत चव्हाण, परेश चव्हाण आपल्या मूळचे कोकणचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या मार्गतामाडी गावचे असणारे सुपुत्र आहेत आणि कल्याणमध्ये एक मोठा संघ ज्यांनी बांधला, अनेक राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्यांनी घडवले ते प्रशांत चव्हाण या संघाचे असणारे प्रशिक्षक। क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी ओम कबड्डी संघ ठाणे। आसूत पीएचसीचे सन्मान्य शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आनंदजी बांद्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचा सन्मान करूया। आदरणीय सन्मान्य आनंदजी बांद्रे यांच्या शुभास्ते शिंदे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर शिर्के साहेब देखील उपस्थित आहेत पीएचसीच्या वतीनं, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत। सन्मान्य राजू शेठ लाड वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल आपलं त्या स्पर्धेच्या निमित्तानं। सन्मान्य राजू लाड वेलकम। या स्पर्धेत अत्यंत लक्षवेधी अशा लढती मित्रांनो आपण पाहणार। उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे, अनेक चांगले संघ असणारे खेळाडू आपण पाहणार। त्यातलाच एक संघ आहे मित्रांनो SM पटेल फाउंडेशन नांदेड, या संघात आपण पाहणार आहोत। तब्बल 7 प्रो स्टार्स एका संघातले खेळत आहेत। उद्याच्या दिवशी आपण पाहणार धीरज बैलमारे असेल, जो तमिळ थलेवादला पाहतो अबीर बानी असेल, जयपूर पिंक पॅन्थर्स प्रफुल्ल असेल, तेलुगू टायटन्सचा नितीन दानकर असेल, बेंगॉल वॉरियर्सचा, त्याचबरोबर साहिल पाटील पटना पायरेट्सचा, सौरभ फागरे तमिळ थलेवाद आणि आदित्य शिंदे बेंगॉल वॉरियर्स, हे सगळे SM पटेल फाउंडेशन नांदेडचा आहे। अनिकेत म्हात्रे यांचा असणारा हा चमू आहे आपण पाहतो। उद्याच्या दिवशी आपण पाहणार पीएचसीचे सन्माननीय शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत। मी आनंद बांद्रेला विनंती करेन की आपण शुभास्या सन्मान करावा। आदरणीय सन्माननीय शिंदे साहेब पीएचसी आसूत। पुढील सन्मान फरजानबाई एनरकर यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी शैलेशजी रांगले यांना विनंती करेन की पुढचा सन्मान आपल्या शुभास्ते। स्पर्धा अत्यंत महत्वाची आजच्या रात्रीची मित्रांनो ही तिसरी लढत आहे। आपण पाहतोय की ठाणे जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातले असणारे दोन्ही महत्वाचे संघ, एका बाजूला ओम कबड्डी संघ ठाणे आणि अमर भारत टाळसुरे। वडणगावचे सुपुत्र रमेशजी धुळे वेलकम, मनपूर्वक स्वागत। आपण देखील व्यासपीठावरती यावं। पुढच्या सन्मानाकडे आपण बोलतोय। मी अनिलजी लाले यांना सन्मानित करण्यासाठी विनंती करेन मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य नितीन बांदे सर। रवींद्र फुटे केळशिवून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सुयोग लाले यांना विनंती आपल्या शुभास्त्या सन्मान करा। अफाक एनरकर आक्रमणासाठी सज्ज असेल। कालच्या रात्री देखील चिपळूण मधला असणारे मैदान ज्यांनी गाजवलं तो अफाक या ठिकाणी आक्रमणासाठी आहे। श्रीकृष्ण योग मंडळ 5 ची स्पर्धा ज्यांनी गाजवली।
पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर अमर भारत टाळसुरेची आघाडी या मंडळाने देखील गतवर्षी एक राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तोच संघ अमर भारत टाळसुरे दापोलीचा या ठिकाणी आपण पाहत असताना क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी तर ती क्रीडा रसिक स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहे. आजची रात्र आपल्यासाठी परभणी असणार आहे, एक स्पेशल परभणी असणार आहे. अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार, अत्यंत रंगतदार अशा लढती पाहणार, डोळ्याचं पारणं फेडणारा कबड्डीचे क्षण आपण अनुभवणार, आलेले अनेक मान्यवर अतिथिगण देखील आपण अनुभवणार. सन्मान्य प्रवीणजी काटकर सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातले एक महत्वाचं व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी काटकर सर, वेलकम. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. संघर्ष क्रीडा मंडळ आसूद ची असणारी मानाची स्पर्धा प्रतिष्ठित मित्रांनो, विनंती मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं करूया. संयोजन समितीचे असणारे काही पदाधिकारी तिथे येत आहेत, त्यांना आपण सहकार्य करूया. मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं करूया, प्लीज कॉपरेट करा. अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे सन्माननीय तालुकाध्यक्ष आदरणीय फडसर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पुन्हा एकदा खेळाकडे ओम ठाणे या संघाकडून प्रसाद पवार आक्रमणासाठी सज्ज असताना बोनस पॉइंट मिळतो. 1+2 = 3 पॉइंट्स टू अमर भारत टाळसुरे. तर मित्रांनो, टाळसुरेसाठी टाळ्या वाजवत एक बलाढ्य संघासमोर खेळतोय ठाणे जिल्ह्यातला, आणि पूर्वार्धामध्ये एक लीड घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना अमर भारत टाळसुरे आपला स्थानिक संघ आहे. प्रथमेश लाल आक्रमणासाठी सज्ज होताना 2-2 असा चमू आहे. मित्रांनो, कबड्डीमध्ये प्रत्येक प्लेस महत्वाची असते आणि खेळाडू त्या प्रत्येक प्लेसला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सर्वांग सुंदर खेळाला क्रीडा रसिकांची असणारी मन जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं असणारं एक स्किल असतं, आणि त्यातूनच आपला खेळ मित्रांनो डेव्हलप होत जातो. भविष्यात आपण निश्चित एक उज्ज्वल भवितव्य असणारा खेळ पुण्या खेळाकडे पाहतो. प्रयत्न दमदार या ठिकाणी होतोय. तो खेलो इंडियाचा सरफराज आलम याला आपण पाहिलं, एक उगवता सितारा ठाणे जिल्ह्याचा सरफराज. एकदा येतोय तो अफाक एनरकर. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम आपण त्याच्या खेळामध्ये अनुभवलाय, आणि निश्चित स्वरूपात अपेक्षा दापोलकरांच्या त्याच्याकडून दापोलीकडून देखील आपण अनेक चांगले चांगले खेळाडू पाहिले. शैलेश सावंत असेल, रोहन मुख्य आहे, दुहेरी अंकात जातोय तो पुन्हा एकदा आपण पाहताना तो अमर भारत टाळसुरे. एक चांगला स्पीड या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजची लढत अत्यंत महत्वाची. आक्रमण आहे या ठिकाणी आपण पाहताना पुन्हा एकदा प्रथमेश लाले येतोय. प्रयत्न दमदार असणार आहेत, काही शंका नाही. पूर्वार्धामध्ये आपण पाहताना अमर भारत टाळसुरे तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा त्यात तुमचं यश सामावलेलं आहे, आणि दाखवण्याचा प्रयत्न आपल्या खेळातून एक टीम कॉम्बिनेशन अमर भारत टाळसुरे दापोली. प्रयत्न दमदार या ठिकाणी होताना मात्र आपण पाहतोय तितकाच तुला मुलाचा असणारा खेळाडू, त्याला पण सब ज्युनियर नॅशनलला पाहिला तो हा प्रशांत कुमार आहे, ओम कल्याण ठाणे संघाचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न जरूर होणार. ही सगळी असणारी दुसरी फळी ओम कल्याणची आपण पाहतोय, मात्र तितकाच महत्वाचा असणारा खेळाडू. प्रयत्न दमदार प्रयत्न या ठिकाणी होतोय. अफाक एनरकर तर टाळा होतो त्या अफाकसाठी. दापोलीचं उज्ज्वल भवितव्य, आपल्या रत्नागिरीचं उज्ज्वल भवितव्य. अफाक
जसं आपण ओम कबड्डी संघ ठाणे पाहतो त्याचप्रमाणे शिवशंकर ठाणे हा देखील आणखी एक महत्वाचा संघ आहे. दिनेश साळुंखे इन्कम टॅक्स पुणेकडून आपण पाहतो प्रो कबड्डी स्टार हा देखील ठाणे जिल्ह्याचा आणखी एक महत्वाचा संघ. यंदाची चाचणी खेळण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली ती आफाक एनरकरनं आणि निश्चित स्वरूपात त्याच्या या खेळातल्या असणाऱ्या जो आजपर्यंतचा असणारा जो प्रवास आहे त्याला निश्चित यश मिळताना आपण पाहतो. भविष्य उज्ज्वल असणार आहे दापोलीसाठी तोच हा अफाक आपण पाहत असताना. जर्सी पण त्याचे असणारे फंटास्टिक आपण पाहतोय 777. अशक्य असं काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाण्यापासून होते दाखवण्याचा प्रयत्न होता अफाकच्या माध्यमातून. प्रयत्न 3 साडेपर्यंत सुपर टॅकल ऑन असणारा या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगलं डॅश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. तो सुची धारण त्याला समर्थाशी साथ आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्याचा असणारा सहकारी अर्थात प्रसादच्या माध्यमातून आक्रमणासाठी येतोय पुन्हा एकदा प्रशांत कुमार. कमबॅक करणार ओम कबड्डी संघ ठाणे. कलांच्या मध्यवर्ती सिद्धेश कामेरकर आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं देखील एक दापोलीतला असणारा एक शांत संयमी चेहरा कबड्डी क्षेत्रातला आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 3. एकापेक्षा कसे अव्वल खेळाडू आहे त्या ठिकाणी आपण पाहणार. ठाणे जिल्ह्याच्या किशोर गटाकडून ज्याला आपण पाहिलं तोच हा सुजित हरळ त्या ठिकाणी सज्ज आहे त्या स्पर्धेच्या निमित्तानं. विद्युत प्रकाश झोपातल्या देखण्या लढतीस आपण साक्षीदार शिलेदार असताना अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर समर्थ साधा या प्रथमेश लालेची चढाईमध्ये त्याचबरोबर सिद्धेश कामेरकरची एक चांगलं टीम कॉम्बिनेशन राखलंय. आणि निश्चित स्वरूपात हा स्थानिक संघ म्हटल्यानंतर एक मोठा मॉरल सपोर्ट जरूर असणार यात काही शंका नाही. तर त्याचा खेळ पाहण्यासाठी सज्ज आहे तो अमर भारत टाळसुरे आक्रमण चढवत असताना. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी परबडी असताना दोघे इतिहास घडवला जाणार त्यात काही शंका नाही. पूर्वार्धामध्ये चांगली आघाडी घेण्याचा प्रयत्न जातोय तो अमर भारत टाळसुरे. पहिली लढत देखील त्यांची अत्यंत महत्वाची झाली होती आणि पहिल्या लढतीत आपण पाहिला निसट्टा पराभव झाला होता. अमरज्योत क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघाकडून खेळताना समोर खेळताना. सिद्धेश आक्रमणाचा 5च्या डिफेन्स मध्ये खेळायचा आहे. सिद्धेश कामेरकरला एक चांगला अँकल होल्ड आपण पाहताना प्रयत्न दमदार होता. मित्रांनो सुजित हरडसाठी टाळ्या झाल्या पाहिजे जसं आपल्या खेळाडूंसाठी टाळ्या दिला सुजित साठी टाळ्या होत जाऊ मित्रांनो. ओम कल्याण ठाणे सध्या असेल यावेळेला प्रशांत कुमार एक फ्लेक्सिबिलिटी असणारा एक चपळ असाच खेळाडू या ठिकाणी आपण पाहताना एक तुटून पडून या ठिकाणी गिरकी येण्याचा प्रयत्न 4च्या डिफेन्स मध्ये उपरक्षकाची चाणक्याची नजर मात्र आपण पाहतोय. तर वॉल ऑफ अमर भारत जर्सी नंबर 5 and 17 आपण पाहिलं. प्रयत्न दमदार झाला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो संजोग लाले आणि रोहित चौगले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दापोलकरांसाठी जवळच गेला चप्पल खाली इकडे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित केलेली निमंत्रितांची भव्य दिव्य देखणी स्पर्धा अत्यंत सुंदर असं आयोजन. कोकणचा मिनी महाबळेश्वर समज कंपार्टमेंट आपण पाहतोय रसिकांच्या माहितीसाठी. त्यामुळे ज्या उभ्या असणाऱ्या महिला आहेत त्यांना विनंती आहे की त्या कंपार्टमेंट मध्ये आपण असण्यास हवा आणि स्पर्धा एन्जॉय करूया आजच्या या महत्वाच्या दिवशी. आर्यन फुटक आक्रमणासाठी आपण पाहताना प्रथमेश लाले पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल. अमर भारत टाळसुरे दापोली या संघाकडून ही त्यांची असणारी दुसरी लढत आजच्या रात्री आपण पाहताना सर्वांसाठी असणारी परबड या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अनुभवत असतो. एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू या दोन्ही संघाकडून आपण विशेष पाहिलं तर
चाचण्यांची मानबद्धता आपण खेळामध्ये आपण पाहिलं तर विशेष मित्रांनो आपल्याला आठवण होईल की कोकणचे असणारे सुपुत्र कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवे यांचे प्रयत्न दमदार झाले मित्रांनो स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवे जे कबड्डीचे असणारे लक्षात नाही आता लक्षात नाही नमस्कार रसिक मी अमोल ठाकरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय संघर्ष क्रीडा मंडळ आसूर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रयत्न दमदार होताना एक चांगली स्ट्रगल आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं एक रंगतदार अशी लढत एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहताना अमर भारत टाळसुरे आणि प्रतिस्पर्धी असणारा संघ अर्थात ओम कल्याण ठाणे याच्या दरम्यानची आज आपण पाहतोय त्या अ गटातल्या आणि ड गटातल्या असणाऱ्या लढती आपण पाहतोय एकूण 6 संघ त्यामधले अ गटातून स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर श्री समर्थ क्रीडा मंडळ कालवार ठाणे आणि इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर तर ड गटातून ओम कल्याण क्रीडा मंडळ ठाणे अमरज्योत क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि अमर भारत क्रीडा मंडळ टाळसोय हे 6 संघ खेळत आहेत प्रयत्न दमदार मित्रांनो होताना या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी नंबर 17 संजोग लाले आहे त्या ठिकाणी संच कॉर्नरला एक सुरेख प्रकारचा प्रयत्न करताना अमर भारत टाळसुरेसाठी उत्तरार्धामध्ये देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न होईल यात काही शंका नाही एका आघाडीच्या दिशेने जरूर आहे मराठी संघासमोर खेळताना अमर भारत टाळसुरे दापोली हा संघ धरती क्रीडा रसिकांचा उत्साह महत्वाचा आहे त्याच्या आधी देखील दिवस आपल्यासाठी निश्चित मित्रांनो परभणी असणारा दिवस असेल यामध्ये आपण पाहतोय उद्या ब गटातून आपण पाहणार मोरया क्रीडा मंडळ ठाणे हा एक महत्वाचा संघ
वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी शुभम शिंदे, आदित्य शिंदे, अजिंक्य पवार यांचा खेळ आपण पाहणार. असलम इनामदारचा जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिम आपण पाहणार. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं एकाच संघातून जे 7 प्रो स्टार्स आहेत त्यांचा असणारा खेळ आपल्याला उद्याच्या सायंकाळच्या सत्रात पाहायचा आहे. धीरज बैलमारे, अमीर वाडी, प्रफुल्ल जवारे, त्याचबरोबर नितीन धानकर, साहिल पाटील, सौरभ फागरे आणि आदित्य शिंदे हे 7 प्रो स्टार्स आपण पाहणार. SM पटेल फाउंडेशन नांदेड, गजानन संघर्ष केळशी असणार संघ असतील. दरम्यान स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी गटनेते, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य सतीश उर्फ पप्पू चिकणे सर, जे या राज्यस्तरीय स्पर्धेचे निरीक्षक आहेत, या ठिकाणी आगमन होतं. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं आदरणीय सन्मान्य सतीशजी चिकणे सर. उद्याची देखील लढती अत्यंत लक्षवेधी आपण पाहणार. अनेक प्रो स्टार्स आपण पाहणार या स्पर्धेच्या निमित्तानं. 2चा डिफेन्स आक्रमण असेल ते अफाक एनरकर. सामन्यावरती एक आपण पाहिली तर मजबूत पकड आहे अमर भारत टाळसुरी दापोली या संघाची. 2च्या डिफेन्स मध्ये खेळाचा प्रयत्न असेल, आपल्या खेळाला एका वेगळ्या आयामावरती नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. अफाक इज ऑन फायर. 2+2 4 पॉईंट. जरा टाळावर मित्रांनो, दापोलीचा डायमंड आहे, डायमंड अफाक एनरकर. त्याचबरोबर त्याला सुपर ब्रेडर, त्याचबरोबर शुभम्स मध्ये वरचा ठरला. मुंबईचा आपला सर्वांचा लाडका पंकज याला सन्मानित करण्यात आलं कालच्या दिवशी. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी स्पर्धा होती नागपूर येथे. अनेक मान्यवर अतिथीगण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असतील. ही स्पर्धा अत्यंत महत्वाची, कारण क्रीडा क्षेत्रातली रत्नागिरी जिल्ह्यातली खूप मोठी रत्न, एक त्यातले स्पर्धा निरीक्षक अर्थात सन्मान्य सतीश उर्फ पप्पू चिकणे, त्याचबरोबर ज्यांची सुरुवात संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणच्या माध्यमातून झाली. रत्नागिरी STचे असणारे व्यावसायिक खेळाडू होते, राष्ट्रीय कीर्तीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि त्यानंतर एक सर्वोत्तम प्रशिक्षक, अनेक महिला मोठ्या खेळाडू ज्यांनी घडवल्या आणि सध्या एक राष्ट्रीय पंच म्हणून ज्यांची असणारी ख्याती आहे ते सन्मान्य संतोषजी भोसले या स्पर्धेचे असणारे पंच प्रमुख आहेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अफाक एनरकर आक्रमणासाठी सज्ज असताना गुणवत्ता ठासून भरले आपल्या सर्वांग सुंदर खेळानं क्रीडा रसिकांची मनाच्या पहिल्या दिवशी ज्याने जिंकली. एक तितक्याच ताकदीचा तोला मुलाचा असणारा खेळाडू अर्थात प्रतिस्पर्धी संघासमोर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख प्रयत्न या ठिकाणी अफाकच्या माध्यमातून. कष्ट इतक्या शांततेनं करा की यश देखील धिंगाणा घालेल इतकं सामर्थ्य हे आपल्या लाडक्या कुणी असणाऱ्या अफाकनं दाखवलं आजच्या दिवशी. एक कन्सिस्टन्सी घेऊन कालची चिपळूणची देखील स्पर्धा त्यांनी गाजवली आणि दापोलीतला असणारा पहिला दिवस देखील गाजवतोय आपल्या भूमीमध्ये, होम ग्राउंडवर अर्थात आसूदच्या मैदानात. एक बोनस पॉइंट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना या ठिकाणी सरफराज आलम, खेलो इंडियाचा असणारा गुणवान खेळाडू, ओम कल्याण ठाणे, सिद्धेश कामेरकर या ठिकाणी सज्ज असताना या संघातला असणारा एक अनुभवी खेळाडू अमर भारत टाळसुरेसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं प्रयत्न दमदार होतोय सिद्धेशच्या माध्यमातून. मात्र एक चांगलं टीम कॉम्बिनेशन, एक चांगला बॅलन्स गाडी आपण पाहतोय की सांघिक यशात आपण जर पाहिलं तर ही केलेली पकड एक सुंदर जी कव्हर आपण पाहतो ती पुन्हा एकदा ओम ठाणेसाठी. प्रयत्न दमदार झालाय, सुरेख प्रयत्न. खेलो इंडियाचा गुणवान खेळाडू सरफराज आलम एकाच चढाईत 2 पॉइंट शिरण्याचा प्रयत्न. कमबॅक करायचा असेल तर निश्चित स्वरूपात आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ती सरफराजला त्याचबरोबर सनी सिंगला, जे दोन्ही महत्वाचे असणारे खेळाडू आहेत त्यामध्ये प्रशांत कुमार असेल सब ज्युनियर नॅशनलचा गुणवान खेळाडू या ओम कल्याण ठाणेसाठी. आपल्या लौकिका साजेसा खेळ गिरीश इर्नाकचा असणारा संघ ओम कबड्डी संघ ठाणे या ठिकाणी खेळतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक मोठं कबड्डीला असणारा भले या दापोली तालुक्याच्या माध्यमातून पाहताना आता 3चा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन. पुन्हा एकदा सरफराज इज ऑन फायर. प्रयत्न दमदार असेल सरफराजचा. क्रॉस केली जाते, पुन्हा एकदा पॉइंट हेरला जातोय. एक पॉइंट हेरत आपण पाहतोय
गुणतालिकेतला असणारा फरक कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना गतवर्षी देखील खेड येथे एक राज्यस्तरीय स्पर्धा झाली. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र शासनाचे असणारे आदरणीय गृहराज्य मंत्री आदरणीय योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वाने आणि या संपूर्ण स्पर्धेची असणारी धुरा आदरणीय सतीश यांच्याकडे होती. प्रयत्न दमदार आहे. पंचांची किती बोट वरती होतात ते आपण पाहूया. पण जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. दापोलीची शाळा नसणारा या ठिकाणी आपण पाहतोय अफा कॅनर. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटे. अमर भारत 28 ओम 18. 10 गुणांची आघाडी अद्यापर्यंत आहे अमर भारत टाळसुरे दापोलीसाठी. एका बलाढ्य संघाला एक चांगल्या प्रकारे लढवत आपण पाहतोय की आघाडीवरती आहे अमर भारत टाळसुरे आणि याच्यामध्ये निश्चित स्वरूपात सिंहाचा वाटा आक्रमण चढवणारा अफा केनारकरचा. रत्नागिरी जिल्ह्याचा असणारा उज्ज्वल भवितव्य आहे या अफाच्या माध्यमातून आपण पाहताना. प्रयत्न दमदार सुरेख प्रयत्न या ठिकाणी होतो आपण पाहतोय. संयोग आले आपण पाहतोय. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 पॉइंट्स मिळताना ते अमर भारत टाळसुरेसाठी. धरती क्रीडा रसिकांचा उसंडून वाढणार उत्साह स्पर्धेच्या आजच्या या महत्वाच्या क्षणी आपण अनुभवत असताना आजची रात्र आपल्यासाठी परवडी असेल. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष केले त्यालाच उद्याचं यश अनुभवायला मिळणार आहे आणि आपली खेळातली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आजच आपला सर्वांग सुंदर खेळ तुम्हाला दाखवावा लागेल या स्पर्धेत. तरच पुढील फेरीसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. या स्पर्धेच्या असणाऱ्या सुवर्ण क्षणांचं सर मनपूर्वक स्वागत असेल आपलं. सन्माननीय काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षक संघटनेचं एक जिल्ह्याचं नेतृत्व. मी आपल्या गावचे प्रथम नागरिक कल्पेश कडू सर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करा. प्रयत्न दमदार आहे. आलेल्या मान्यवरांचा सन्मान देखील तितकाच महत्वाचा आणि आलेल्या खेळातले क्षण देखील महत्वाचे. जे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असणारं जे कंपार्टमेंट आहे फक्त आमच्या महिला भगिनींसाठी आरक्षित आहे. तिथं बसलेले पुरुष क्रीडा रसिक आपण अन्य ठिकाणी आपण बसा. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. फक्त महिला. मोठी गॅलरी आपल्यासाठी या ठिकाणी उभारलेली आहे. प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी. डॅश करण्याचा प्रयत्न. एका मोठ्या खेळाडूची पकड करण्याचा प्रयत्न जरूर झाला या ठिकाणी. सनी सिंग ज्याला आपण पाहतो खेलो इंडियाचा हा देखील गुणवारी खेळाडू. कमबॅक करायचा प्रयत्न जरूर असेल. उत्तरार्धात आपण पाहत असताना ओम ठाणेचा असणारा चमू या ठिकाणी आपण पाहत असताना सुजित हराड किशोर गटाच्या माध्यमातून ज्याला आपण पाहिलं ठाणे जिल्ह्याकडून प्रयत्न दमदार होतोय. एक चांगलं टीम कॉम्बिनेशन. टाळ्या कुठे गेल्या तुमच्या? मुंबई उपनगर पालघर. हॅलो स्वस्तिक उपनगर विरुद्ध इच्छाशक्ती पालघर. दोन्ही संघांना दुसरा पुकार. स्वस्तिक उपनगर आणि इच्छाशक्ती पालघर यांचा असणार लढत आपण पाहणार. यानंतर आपण पाहणार आपल्या सर्वांचा लाडका आणखीन एक गुणी खेळाडू PPCL अर्थात भारत पेट्रोलियमच्या माध्यमातून आपण ज्या खेळाडूला पाहतो. तुमच्या गावातला असणारा दापोलीच्या केळशी गावातला खेळाडू ज्या संघातला खेळतो अर्थात शैलेश सावंत याचा असणारा ज्येष्ठ सहकारी निलेश शिंदे बॅटल वॉरियर्स असणारा गुणी खेळाडू त्याचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर अडेल तो इच्छाशक्ती पालघर या संघासमोर क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. गोपरक्षकाची असणारी मोठी चूक त्याचा प्रत्यंतर गुणामध्ये होताना आर्यन फुटकनं केलेला आपण सुरेख प्रयत्न कमबॅक करण्यासाठी. चालू सामन्यात असणारा शेवटचा निर्णायक क्षण आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर अतिथिगण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं दापोली तालुक्याचं रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव आपल्या मुरुड गावचं असणारं भूषण सन्मान्य
राजू शेख नरवणकर या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं आदरणीय सन्माननीय राजू शेख नरवणकर. आक्रमणासाठी सज्ज असताना आजच्या लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं लढत चालली. अमर भारत टाळसुरे दापोली आणि ओम कल्याण ठाणे यांच्या दरम्यानची ही लढत. विद्युत प्रकाश होतातल्या देखण्या लढतीस आपण साक्षीदार शिलेदार होताना या स्पर्धेसाठी ज्यांनी जागा उपलब्ध केली ते सन्माननीय निर्मलबाई मेहता या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, मनपूर्वक स्वागत आपलं.